यवतमाळच्या अप्सरा टॉकीजची एक आठवण. तो काळ 1970 ते 80च्या दशकाचा. चित्रपट पाहणे हा केवळ विरंगुळा नव्हता, तर तो एक सण, एक उत्सव असायचा. अप्सरा, श्याम, सरोज सारखी थिएटर्स ही फक्त इमारती नव्हती, तर गावाच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग होती. आज त्या वास्तू कोसळल्या असल्या तरी आमच्या पिढीच्या मनात त्या अजूनही ताज्याच आहेत. भिंती पडतील, पण पडदा मनात कायम राहील. यवतमाळच्या अप्सरा टॉकीज आता पुन्हा कधीच दिसणार नाही, ही जाणीव मनाला चटका लावणारी आहे. टाळ्या शिट्ट्यांच्या कडकडाटात जिथे आमचं आयुष्य रंगवलं, त्या अप्सरेला आज डोळ्यात पाणी आणून निरोप देत आहेत. काळ बदलला, मल्टिप्लेक्स आले, मोबाईल आला आणि हळूहळू अप्सरावरचं प्रेम कमी होत गेलं. आज ती पडताना पाहताना एक वैभवशाली युगाचा शेवट डोळ्यासमोर उभा राहतो. तो सुवर्णकाळ, पिढी निळी तिकीट, खिडकीवरची गर्दी, शिट्ट्यांचा गजर आणि पडद्यावर दिसणारा अँग्री यंग मॅन. तेव्हा अख्खं थिएटर अप्सरेच्या प्रेमात पडायचं. आज जिथे अप्सरा सजायची, तिथे आज फक्त हातोड्याचे आवाज घुमत आहेत. ते रुपेरी पडद्यावरचे रंग, ती मधुर गाणी, तो प्रकाश, कधी हसवणारा, कधी रडवणारा आणि स्वप्नांना पंख देणारा. मध्यंतराला तो राजा खरमुरेवाला, वाघ्याचे खरमुरे, गरम समोसे, चहाचा घोट, प्रत्येक आठवणीत दडलेलं एक आनंदाचा क्षण. आज अप्सरा पडत आहे आणि उरल्या आहेत फक्त आठवणी. अप्सराचे जुने नाव राजकमल थिएटर होते. त्यानंतर नवीन इमारत उभी राहिली, नाव झाली अप्सरा. त्या काळात विदर्भात इतक्या सुविधा असलेले दुसरे थिएटर नव्हते. थर्ड, सेकंड, फर्स्ट क्लास, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, गॅलरी, सगळं व्यवस्थित. बेंचऐवजी प्रत्येकाला खुर्ची मिळणं हे देखील त्या काळात मोठी गोष्ट होती. या थिएटरमुळे आसपासचे हॉटेल्स पानठेले बहरले. चहा, मिसळ, भजी, आलुबोंडे, त्या चवी अजूनही जिभेवर रेंगाळतात. अप्सरामध्येच असलेले हॉटेल आजच्या हॉटेल सुरतचे मालक चालवत असत. तिकीट खिडक्या वेगवेगळ्या, थर्ड, सेकंड एकीकडे, फर्स्ट गॅलरी दुसरीकडे, महिलांसाठी स्वतंत्र खिडकी. आज या सगळ्या आठवणी काळाच्या ओघात हरवत चाललेल्या आहेत. पण एक गोष्ट कायम आहे, अप्सरा ही फक्त थिएटर नव्हती, ती आमच्या आयुष्याचा सुंदर अध्याय होती. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि आमच्या गाव जत्रा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.